नमस्कार. ही आहे रामटेकची सकाळ. पाहुणचार होत आहे आलेल्या व्हिजिटर्सचा आणि माझे सर्व PA लिहून घेत आहेत काय काम आहे त्यांचं. त्यानंतरच मी इथे येईन आणि बघा मी आले आणि त्या लोकांचे व्हिजिटर्सचे काय विषय आहेत ते समजून घेत आहे. आज व्हिजिटरची गर्दी जरा जास्त नाही. याचं कारण लक्ष्म्यांचा सण आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी आज सण आहे, छान जेवण आहे, त्यामुळे बरेच लोक आलेले नाही. त्यामुळे थोडा वाटला दिवस रिलॅक्स होईल, पण तसं नाही झालं. कार्यक्रम भरगच्च होते. हे आष्टी पाटोद्याचे काही मुलं आले होते भेटायला. एका पेशंटचा विषय होता. त्या पेशंटचं ब्रेन हॅमरेज झालं होतं, त्याला काही मदत हवी होती. मी मुख्यमंत्री सहायता निधीतून केली, तेवढी पुरेशी होणार नाही म्हणून आणखी निधी हवा आहे अशा प्रकारे त्यांनी मला प्रश्न सांगितला. अजून मदत मिळू असं आश्वासन नाही दिलं. तिथून मी निघाले ते न्यूज 18 लोकमतला. विलास बडे यांची भेट झाली, त्यांचे एडिटर फणसे यांची भेट झाली आणि मस्त मी बाप्पांची आरती केली. आरती केल्यानंतर विलासनी माझा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला प्रथेप्रमाणे आणि तो इंटरव्ह्यूही छान झाला. त्यानंतर मी बाहेर निघाले तोपर्यंत ज्ञानदा आली आणि ज्ञानदाशी मी 2 गोष्टी बोलले. खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी आमची पण भेट झाली आणि मग तिथे सगळ्या त्यांच्या टीमबरोबर फोटो काढत मी बाहेर आले आणि गाडीमध्ये बसले. तिथून मी निघाले ते सरळ झीच्या ऑफिसला गेले. झीच्या ऑफिसला क्रांती रेडकरांची माझी भेट झाली. शी इज अ गुड पर्सन आणि गुड फ्रेंड. मी तिच्याशी पण छान बोलले. त्याच्यानंतर आरती केली ती झीच्या गणपतीची. कमलेश सुतार देखील आवर्जून उपस्थित होते. ते तिथले एडिटर असल्याने त्यांनी पण माझं स्वागत केलं आणि एक छोटासा इंटरव्ह्यू देखील माझा तिथे झाला. आता ते म्हणजे अपरिहार्य आहे. आम्ही आलो म्हणजे काही 4 गोष्टी ज्या चालू असतात त्यावर बोलावं लागतं. कमलेश सुतार आणि मी गप्पा मारत मारत खाली आलो आणि मग तिकडनं मी त्यांची रजा घेतली. ह्याच्यानंतर निघाले ते TV 9ला. TV 9ला कुमावतजींनी माझं स्वागत केलं आणि आम्ही देवाचं दर्शन घेतलं, देवाची आरती केली. बाप्पाची खूप छान सुंदर लोभसवाणी मूर्ती तिथे होती. आरती केल्यानंतर ऑफकोर्स तिथे निखिला होती आणि निखिलाची खूप दिवसांनी भेट झाली छान. आणि मग निखिलानी माझा इंटरव्ह्यू घेतला. काही विषय होते जे आता राजकारणामध्ये एव्हिडंट होते, त्यावर बोलण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या प्रश्नांमुळे मला व्यक्त होता आलं. तर असा हा दिवस होता. अजून काही 2-4 वैयक्तिक गणपतींना गेले, तिथे काही फोटो काढले नाही आणि मी माझ्या राधाकृष्णांना भेटायला आले. आता मी तिथे त्यांना गोठाच तयार केला आहे मुंबईमध्ये. बघा, कृष्णा उठून आली मला भेटायला. मायेने माझ्याकडे पाहिलं, पण हा इतका भाव खात होता. मग मी तिकडे गेल्यानंतर त्याला थोडं चुचकारल्यानंतर मग वर तोंड करून बघून अगदी डोळ्यातून प्रेम दाखवत होता. किती अकडत होता. दुसऱ्या दिशेने मान करून बसला होता.